हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज टिफिनसाठी एक छान अशी रेसिपी बनवणार आहे. तर बटाटा आणि गाजरपासून ही रेसिपी होते. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी हे 4 मोठ्या साईजचे बटाटे कट करून घेतलेत, साल काढून मीडियम साईजच्या फोडी बनवलेत. त्याप्रमाणे गाजर पण कट करून घेतले, कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतलाय आणि थोडासा लसूण जाडसर कुटून घेतलाय. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 3 चमचे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये घातलेले आहे मोहरी आणि जिरं. मोहरी जिरं छान तडतडलं की नंतर घातलेला आहे जाडसर ठेचलेला लसूण. लसूण छान गोल्डन ब्राऊन झाला की नंतर त्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा. तर हे मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत की जे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा छान असा फ्राय झाला की नंतर घालायचा आहे टोमॅटो. तर टोमॅटो पण मी 2 मोठ्या साईजचे टोमॅटो अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तर आता कांदा आणि टोमॅटो हे छान असं थोडंसं आपलं भाजलं जाईल इथपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर आता ते छान असं त्याचं तेल सुटायला लागले, बघू शकता तुम्ही. आपला कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. तर आता त्यानंतर आपण घालणार आहोत मसाले. तर मी अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा जाडसर कुटलेले धने घातलेत. त्यानंतर कसुरी मेथी घातलेली आहे 1 चमचा, ती अशी हातावर थोडीशी कुस्करून घातलेली आहे. त्यानंतर गरम मसाला पावडर आहे ही 1 चमचा घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला तो मी 1.5 चमचा घातला आहे. तर कांदा लसूण मसाला जो तुम्ही यूज करता तो आणि तुमच्या आवडीनुसार तिखटपणानुसार तुम्ही तो घालू शकता. तर आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर आता आपल्याला कांदा टोमॅटो सोबत हे छान असं परतवून घ्यायचंय. अर्धा मिनिटभर मी ते सगळं छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय. त्यानंतर घालायचा आहे आता बटाटा. तर बटाटा मी पाण्यातच ठेवला होता काळा पडेल म्हणून. तर आता पाण्यातून काढून मी बटाटा घालून घेते. त्यानंतर घालायचे आहेत गाजराचे तुकडे. तर हे गाजर पण मी 2 मीडियम साईजचे गाजर बारीक असे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि आता सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटाटा आणि गाजराला छान असा सगळा मसाला लागेल इतपत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि ते सगळं छान असं मिक्स करून झालं की नंतर घालायचं आहे पाणी. तर मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर मी ही सुक्की भाजी बनवणार आहे टिफिनसाठी म्हणून, तर त्यामुळं मी त्यासाठी 1 ग्लास फक्त पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला याची रस्सा भाजी किंवा थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात पाणी वाढवू शकता. त्यानंतर ठेवलेलं आहे झाकण आणि अगदी 10 मिनटं मी मीडियम गॅसवर ना त्याचं झाकण काढलंच नव्हतं आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही. आता आपली भाजी रेडी झाली आहे. छान 10 मिनटं भाजी शिजवून घेतल्यानंतर मी एकदाच झाकण काढून छान असं मिक्स करून घेतलंय. तर बघू शकता आपली भाजी अगदी रसरशीत अशी रेडी झालेली आहे. तर आता आपण ते घेऊयात काढून एका प्लेटमध्ये. तर मी भाजी आता बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी टिफिनसाठीची रेसिपी आहे. टेस्ट तर याची खूप छान लागते. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. तर चपाती भाकरी पराठा कशासोबतही ही भाजी खूप छान लागते. तर ही बटाटा आणि गाजर त्याची टिफिनसाठीची सुक्की भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.